नमस्कार. आज आपण आलो आहे मंठ्याचा किल्ला पाहण्यासाठी. मंठा उंबरखेड तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी असणारा किल्ला पाहण्यासाठी आलो आहे. किल्ल्याची वास्तू पाहू शकतो आपण. भव्य दिव्य बुरुज आहेत, 1 2 3 हा 1 आहे 4 आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा बुरुज आहेत, परंतु आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला बंद आहे. त्यामुळे या गडाची आपण सफर बाहेरूनच करू. मराठवाड्यातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला किल्ल्याऐवजी मोठ्या प्रमाणात गडी पाहायला मिळतात. जालना जिल्ह्यात देखील रोहिलगड व मस्तगड हे 2 किल्ले वगळता इतरत्र मोठ्या प्रमाणात गडी दिसून येतात. हे प्रमाण अगदी 30 किलोमीटरवर एक गडी असे धरले तरी वावगे ठरणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात या भूभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गडी अगदी अलीकडील काळापर्यंत नांदते राहिल्याने आजही चांगल्या सुस्थितीत आहेत. या सर्व गडींना वर चढ ठरणारी व बलदंड भुईकोट वाटणारी ही गडी आपल्याला जालना जिल्ह्यातील मंठा या तालुक्याच्या ठिकाणाजवळ असलेल्या उमरखेड गावात पाहायला मिळते. आसपासच्या परिसरात ही गडी किल्ला म्हणूनच ओळखली जाते. उमरखेड गाव मंठा या तालुक्याच्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्याच्या डाव्या बाजूस ही गडी आपणाला नजरेस पडते. संपूर्ण तटबंदीचे बांधकाम घडीव दगडात केलेले असून बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे. या तटबंदीत लहान मोठ्या आकाराचे एकूण 9 बुरुज आहेत. गडीचा उत्तराभिमुख दरवाजा 2 बुरुजांमध्ये बांधलेला असून मध्यम आकाराचा आहे. दरवाजाच्या दर्शनी भागात कोरीव दगड कमळे असून वरील भागात तसेच बुरुजावर व आसपास हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामावेळी निजामाच्या लष्कराने डागलेल्या तोफांच्या व बंदुकीच्या खुणा पाहायला मिळतात. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून दरवाजाने आत शिरल्यावर आपण गडीच्या बंदिस्त चौकात पोहोचतो. या चौकाच्या एका बाजूस तटबंदीची भिंत व आपण आलेला दरवाजा असून 2 बाजूस ओवऱ्या तर चौथ्या बाजूस गडीत प्रवेश करणारा दुसरा पूर्वाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाच्या वरील बाजूस श्री व्यंकटेश अशी अक्षरे कोरलेली आहेत. ओवरीच्या दर्शनी भागात अष्टकोनी दगड खांब असून त्याच्या वरील कमानीवर मोराचे चित्र कोरलेले आहे. ओवरीच्या आतील भागात एक अर्धवट बुजवलेली खिडकी असून येथून गडीबाहेर पडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या ओवरीच्या कोपऱ्यात 7 फूट लांबीची जमिनीत अर्धवट गाडलेली लांब पल्ल्याची तोफ पाहायला मिळते. या ओवऱ्या म्हणजे एकेकाळी घोडे बांधण्याची जागा होती. कधी काळी हा चौक वरील बाजूने देखील बंदिस्त असल्याच्या खुणा दिसून येतात. या संपूर्ण चौकाचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. हा चौक पाहून आपण समोरील दरवाजाने गडीच्या दुसऱ्या चौकात प्रवेश करतो. या दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या चौकात समोरील बाजूस व आपण आलेल्या दरवाजाच्या बाजूस मळवदी खोल्या आहेत. डावीकडे गडीत माथ्यावर प्रवेश करणारा तिसरा मोठा दरवाजा आहे. यात संपूर्ण दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर उजवीकडे तटबंदीला लागून एक कोठार आहे. या कोठारातून गडीच्या आतील चौकात जाण्यासाठी लहान दरवाजा असून कोठाराला लागूनच तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या दरवाजाच्या डाव्या बाजूस गडीला पाणी पुरवठा करणारी गोलाकार विहीर असून या विहिरीचे बांधकाम दगड विटा व चुन्यात केलेले आहे. या विहिरीजवळ एक दगडी ढोणी पाहायला मिळते. गडीची तटबंदी व बुरुज आजही चांगल्या सुस्थितीत असल्याने त्यावरून फेरी मारता येते. गडीचे माथ्यावरील बांधकाम अचानकपणे थांबवल्याने त्यावर फांजी व जांघ्या बांधलेल्या नाहीत. तटबंदीवर पडलेले पावसाचे पाणी खाली वाहून जाण्यासाठी जागोजागी नाली बांधलेल्या आहेत. गडीच्या दक्षिणेला असलेल्या मध्यवर्ती बुरुजावर एक मिश्र धातूची तोफ पाहायला मिळते. या तोफेच्या मागील बाजूस स्त्री मुखवटा कोरलेला असून माथ्यावर श्री व्यंकटेश अशी अक्षरे कोरलेली आहेत. तटबंदीवर फेरी मारून दरवाजाजवळ आल्यावर आपली गडीची प्रदक्षिणा पूर्ण होते. संपूर्ण गडी पाहण्यास पाऊण तासाचा वेळ पुरेसा होतो. गडीच्या तटबंदीची उंची जमिनीपासून साधारण 40 फूट असून येथून संपूर्ण गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गडीचे मालक जोशी हे गडीत वास्तव्यात असल्याने गडी फिरण्यास त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही गडी गोपाळकृष्ण केशवराज सुभेदार यांनी बांधलेली असून हे घराणे मूळचे जांब बावी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील आहे. गोपाळकृष्ण सुभेदार यांना सेलू जिवाजी जावळा
व उमरखेड या 3 गावाच्या जहागिरी होत्या. त्यांनी सेलू व उमरखेड या 2 ठिकाणी गडी बांधल्या, पण ते राहिले मात्र सेलू येथेच. वास्तुदोषामुळे त्यांनी ही गडी अर्धवटच बांधली व त्यांच्या मुनिमास राहायला दिली. गोपाळकृष्ण केशवराज हे साईबाबाचे समकालीन मानले जातात. हैदराबाद निजामाशी हे घराणे एकनिष्ठ असून हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामावेळी निजामाच्या लष्कराला या गडीत स्वतंत्र सैनिक लपून बसल्याचा संशय आल्याने त्यांनी या गडीवर तोफा व बंदुकांचा मारा केला, पण गडीचा ताबा त्यांना मिळवता आला नाही. या खुणा आजही आपल्याला गडीवर पाहायला मिळतात. अशी ही ऐतिहासिक गडी आहे. आपण मंठ्यामध्ये आल्यानंतर या गडीला निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा या बाजूला आपण आता गेलो. तिकडे चला सर. पाहू शकतो आता आपण सरप शिल्प पाहून आता आपण पुढे पाण्यासाठी जाऊया. पाहू शकतो आपण इथं आपल्याला 3 बुरुज लाईन मध्ये दिसत आहे व त्या बाजूला सुद्धा एक आहे. पुढे 4 व मागे 4 म्हणजे 8 बुरुज आहेत गडाला. व त्या बाजूला 3 आणि या बाजूला सुद्धा 3 आहे. 8 आणि 3. भव्य दिव्य हे 2 बुरुज. चला, जेवढं शक्य आहे तेवढा आपण किल्ला पाहिला आहे. हे पाहू शकतो भक्कम बुरुज. याही बाजूला बुरुज येते. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून उंबरखेड असेच रोड आहे. अपरिचित गड पाहण्यासाठी 3 किलोमीटर अंतरावर जय ॲडव्हेंचर उंबरखेड गाव आहे. YouTube चॅनल गावाच्या सुरुवातीला सबस्क्राइब करा, पाहायला भेटतो. धन्यवाद आणि जय हिंद. मेन रोडवरून आपले बुरुज हे या किल्ल्याचे बुरुज लक्ष वेधून घेतात. या चौकातून आपणाला रिक्षाची सोय सुद्धा आहे.